साहेबांना हात जोडून विनंती आहे का आज तालुक्याचे आमदार यांनी जी सभा शोकसभा आपण आयोजित केली ती आम्ही आज मनापासून आयोजित केली होती. आमच्या जरी आम्ही विरोधात काम करत असलो तरी अजितदादांना एक आदरांजली म्हणून आम्ही ती सभा आयोजित केली होती. परंतु काही व्यक्ती जे समोरच्या पार्टीने आता जी गाडी पकडली ती संबंधित त्या कॉलेजची आहे. ते कॉलेज कोणाचं हे सर्वांना ज्ञात. त्या लोकांनी असं वागणं ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, राजकारण राजकारणाच्या जागी राहील, परंतु हे चुकीचे प्रकार आपल्या भविष्यात कधी कोणाच्या हातून घडले जाऊ नयेत यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. उद्या इलेक्शन होतील जातील, मतदार आपल्या पद्धतीने मतदान करतील, परंतु ह्या पैसे देण्याच्या सवयी किंवा आमिष दाखवण्याच्या सवयी या 100% चुकीचे आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. तरी आपण सर्वांनी याचा विचार करावा आणि एक सुज्ञ मतदार म्हणून येणाऱ्या मतदानामध्ये सहभागी व्हावं ही विनंती. धन्यवाद. किती मुलं त्या ठिकाणी होते? आता आम्ही जे पकडले गेले त्यामध्ये 6 मुलं आणि एक ड्रायव्हर होता. 6 मुलं असल्याचं आम्हाला प्रथमदर्शी कळालं. जेवढे ताब्यात साहेबांनी घेतले तेवढे आम्ही तिथं थांबवण्याचा प्रयत्न केला. आता साईच्या साईजने ताब्यात घेतलेत का? आता साहेबांनी मी आता अजून त्यांच्याविषयी विचार केलेले नाही, परंतु एक 4-5 लोक आता ताब्यात आहेत त्यांच्या. आणि त्यातले काही लोक ही म्हणजे 99% लोक हे बुलढाणा किंवा बाहेरच्या याच्यातले लोक आहेत. त्यांचा इथं काही संबंध नाही आहे तसा. पैसे वाटत होते की आमिष दाखवत होते नेमकी आता काय? ज्या वाळूंज ताई आहेत, मी जर मगाशी आम्ही प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी धाडपथक तिथं आलं त्या ताईंकडून आम्ही जेव्हा माहिती घेतली तर ताईंचं म्हणणं असं आलं की ते आम्हाला पैशाचं आमिष देत होते. म्हणजे ज्या वाळूंज ताईंना त्यांनी पैशाचं आमिष दिलं त्या स्वतः आमच्या बरोबर प्रचारात सहभागी असतात सगळ्या. त्यांनी जेव्हा गडबड वाटली तेव्हा त्यांनी आम्हाला वैयक्तिकरित्या फोन करून सांगितलं की अशा लोक आमच्या घरात येतात. ते घरात लहान मुलं आहेत, आम्ही महिला एका बाजूला तो म्हणजे वाडी भागात थोडं कमी लोकसंख्येला तिथं असे विचारणा करून आम्हाला पैशाचं आमिष देण्याचं काम चालू आहे. त्यामुळे आम्ही ती गाडी पकडण्यात आली. तर मग ती गाडी समर्थ शैक्षणिक संकुलाशी निगडीत असल्याचं लक्षात आलं. आता ती गाडी कोणाची निगडीत आहे? समर्थ शैक्षणिक संस्था बेल्ले त्यांच्याशी निगडीत असलेली ती गाडी आहे आम्हाला. निगडीत म्हणजे काय? त्यांच्या मागे समर्थ बेल्ले लिहिलेलं होतं. त्यांचा ड्रायव्हर सुद्धा आपल्या राजूर गावातलीच आहे. गाडी आपण आणली संबंधित ड्रायव्हर पण आहे. संबंधित ड्रायव्हर सुद्धा आहे.